महाराष्ट्र सरकारनं मुलांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतलाय। आता यापुढे शाळांपासून 500 मीटर अंतरावरील दुकानांमध्ये स्टिंग एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी घालण्यात आली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली। भाजप आमदार विक्रम पाचपुतेंनीही हा मुद्दा उपस्थित केला होता। राज्य सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे। यापुढे राज्यात आता कोणत्याही शाळांपासून 500 मीटर अंतरावरच्या दुकानांमध्ये स्टिंग एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी घातली आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली। लहान मुलांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतल्याचं झिरवाळ यांनी सांगितलं। तसेच याबाबत विस्तृतपणे दिशा आणि निर्देश दिले जातील। नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल असं नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितलं। हे दोन जे स्टिंगचे पदार्थ आहेत हे मी आपल्याकडे पटलावरती ठेवू इच्छितो। अध्यक्ष महोदय, मला जे उत्तर मिळाले त्या उत्तरामध्ये काही गोष्टी आहेत आणि ज्या मामा एवढं अध्यक्षांकडे आपण द्या। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की स्टिंग हे पेय पदार्थामध्ये हे एनर्जी ड्रिंक आहे। याच्यामध्ये कॅफेन, टोरेन आणि शुगर हे 3 गोष्टींचं प्रमाण सापडतं आणि ह्या 3 गोष्टींचं जे प्रमाण आहे अतिशय महत्त्वाचं आहे। मला जे उत्तर मिळालं त्या उत्तरात असं सांगितलंय की आम्ही नमुने तपासतो आणि 27 नमुने उचलले, त्यातले 10 नमुने हे प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, या नॉन अल्कोहोलिक एरिएटेड ड्रिंक्समध्ये जवळजवळ 400 mg पर्यंत कॅफेन हे अलाउड आहे। या स्टिंगमध्ये 72 mg कॅफेन आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये टोरेन आहे आणि याच्यामध्ये शुगर आहे। शुगर जवळजवळ 34% अध्यक्ष महोदय आहे। माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तसं पाहिलं तर हे नियमात बसतं, हे ड्रिंक नियमात बसतं, पण याचं जे कॉम्बिनेशन आहे हे खूप डेडली कॉम्बिनेशन आहे। याच्यामुळे मुलांना लत लागते आणि हे स्वतः उत्पादक हे त्यांच्या रेकॉर्डवरती मान्य करतात। ह्याच्यावरती त्यांनी लिहिलंय नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट विमेन। म्हणजे एवढं असताना सुद्धा सर्रास स्टिंगचा विक्री ही शाळा परिसरामध्ये केली जाते। पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठे आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल।